आज सत्यनारायणची पूजा करायची होती मला, तर लावलं यांना पण कामाला. चौरंग वगैरे काढून घेतलं आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं, कारण खूप दिवसाचं ना वर ठेवलेलं होतं. देवाची भांडी वगैरे पण ना स्वच्छ धुवून घेतली. आता ही तांब्याची भांडी आहे ना, धुवून जर आदल्या दिवशीच ठेवली ना, त्याचा कलर थोडासा चेंज होऊन जातो. म्हणून ना वेळेवरच चांगली धुतलेली ना स्वच्छ आणि चांगली चमकतात. आणि सर्व सामान ना असं ताटांमध्ये काढून घेतलं, म्हणजे वेळेवर ना असं बघायचं शोधायचं काम नाही. म्हणून सर्व शोधून ना बसले करायला पूजा. खूप दिवसाची इच्छा होती सत्यनारायणची पूजा करायची. न्यू इयरपासूनच ना दर महिन्याला मी करायचं ठरवलं होतं, पण न्यू इयरलाच ना थोडंसं अडचणीमुळे ना मी करू शकले नाही. म्हटलं चला या महिन्यामध्ये करून घेते. आणि योगायोग असा आला की यांच्या सुट्टीच्या दिवशीच ना पौर्णिमा आली आणि हे घरी होते ना, त्याच्यामुळे थोडं सोपे गेलं करायला. कारण डुग्गूला सांभाळायला ना एक जण स्पेशल पाहिजे होतं. आणि एवढ्यात ना त्याचे 2 दिवस झाले थोडी तब्येत बरोबर नाही आहे. त्याला सर्दी खोकला झाल्यामुळे ना तो थोडा चिडचिड करत होता. त्याच्यामुळे त्याला सांभाळायला तर एक जण पाहिजेच होतं. आणि हे घरी असल्यामुळे ना थोडे इझी झालेत कामं. आणि आपण काही करायचं ठरवलं ना, तर विचारापेक्षा ना करायला ना थोडं अवघडच जातं, कारण कामं ना भरपूर वाढतात. घरात अशी काही पूजा वगैरे केली ना, त्या दिवशी ना घरात खूप करमतं. म्हणजे अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते घरामध्ये. डुग्गू व्हायच्या आधी ना दर पौर्णिमेला मी ही पूजा मांडत होते, पण डुग्गू झाल्यापासून ना थोडी मांडायला हयगईच झाली. म्हटलं चला या न्यू इयरपासून ना सुरुवात करूयात. मग सर्व पूजा करून घेतली आणि प्रसादसुद्धा भाजला. अशी केली मी पूजा. तर भेटूयाच व्लॉगमध्ये. बाय.